मी 12वी शिकलेलो, परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे. सरकारनं 2-3 दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून. मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे. फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले. जे आहे ते तुमच्या समोर म्हणतोय. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे. एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे. तात्काळ म्हणजे लगेच. एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. तात्काळ याचा अर्थ लगेच. तुम्ही 15 दिवसांनी नेलं ते मरून जाणार आहे. तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणा विषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे. आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली. 123 गावं हे 11 तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं 100% तुम्हाला बाहेर पडायला लागेल. एवढ्या वेळेस विश्वास ठेवा. समाजात एक असं नैराश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर हा काय झालं नाही ना, आता हे एकटं काय करणार. एक तर मी बारीक दिसतो त्याने माझ्यावर कोणी भरसा आठवायना. तर पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही उभा राहा. मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडे जात नाही आपण बघू. आणि गोदापट्ट्यातले 123 गावं उभा राहिले आणि 29 ऑगस्टला 2.5-3 लाख लोकांचा कार्यक्रम झाला. तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली. नाही, त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार. कारण आपल्या आईचे बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं पण महत्त्वाचं नव्हतं. कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती कशा मुंडक्यावर ते पाय दिलेले होते, ती मार कसा होता, कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या, किती आई बहिणीचे डोके फोडले की ज्यांना घर सोडून कधी या कुठं गेलेल्या नव्हत्या. त्यांच्या काहीचे पूर्ण नाकं तुटले होते, काहींचे कान अर्धे अर्धे तुटले होते, डोक्यात 34 टाके होते. हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं. अशा घरातल्या काही तिथं महिला होत्या. तिथं का आल्या त्या गोदापट्टा एक केला आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही, म्हणून ते त्यात सहभागी झाल्या होते आणि शांत बसलेले होते. मी खरं सांगेल, मी बघा मी कधी खोटं सांगतो, खरं सांगतो. चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक आहे कधी पण. आजच नाही, मला काय देणं घेणं नाही, सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो. काही कारण नव्हतं. अगोदरच्या रात्री ते 400-500 जण पोलीस आले. पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं 29 तारखेला की एसपी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले. ते म्हणले 2.5-3 लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉब बी धारलेला होता. ते फक्त माझ्याकडे आले. ते म्हणले काही करा, यांना फक्त शांत करा. नसता आमच्याकडे असून 2 ते 2,500 इथला फोर्स आहे, खूप काही होऊ शकतं. एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं. 2.5 ते 3 लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती. आम्हाला जर धिंगाणा करायचाच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता, कारण सगळे पोरच होते. इथं अंतरवालीत 3ऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार. महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना 2-2, 4-4 महिन्याचे लेकरं सुद्धा ते थंडीत वाजते त्यांना तरी पण लेकरं होती. एक माता माऊली तर अशी होती, ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती. हे 4 महिने वय असेल त्या मुलाचं. आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं. म्हणजे एवढं असं काय झालं होतं. म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉईंट नाही म्हणणार. तो खूप डाग आहे मोठा की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं. चीड ही निर्माण होणारच. कारण तुम्ही इतका मार दिला, इतक्या गोळ्या. आत्ता पण सांगतो ना तुम्हाला, मला वाटतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा त्याच्यात आत्ता बी 13 गोळ्या आहेत. त्याच्या हात लावला की दिसतात. आत्ता इथं सोबत आहे दौऱ्यात. असे किती काय. तुम्हाला एकदम छर्रे मारायची परवानगी नाही. तुम्ही ते कसे मारू शकला. मुंबईपर्यंत पोरं ॲडमिट केले तरी नाही निघाले. काही काहींच्या त्या पपोसाच्या खाली मासात गुंतून बसलेत. ते कसे काढायचे ही सुद्धा आता मोठा प्रश्न आहे. नाही निघाले. म्हणजे इतका अन्याय आणि इतका हाल. काय केलं होतं तर काहीच नाही. बसले. अगोदरच्या रात्री 500-700 आले. ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या. मी एकतर उपचार घेत नाही कधीच. मी पाणी पित नाही, जेवायचा तर विषयच नाही. इतका कठोर उपोषण करतोय. तर ते एसपी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉब बी थरल्याला शांत केल्यामुळे त्यांनी पाठ थोपाडली अंतरवालीत येऊन की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे. माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बिथरल्याला मॉब शांत नाही करतायत. जमवता कोणाला येतात पण वापस नाही पाठवतायत. तुम्ही वापस पाठवले, कौतुक केलं. त्याच्यावर 2 दिवसानं
इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी. ठीक आहे म्हणलं, चला दुसऱ्या दिवशी मला काय होत नाही, मला चांगलं माहिती, कारण मी 12 दिवस बिना पाण्याच्या कसे पण काढतो. आणि दुसराच दिवस होता, म्हणलं असं कसं करायला. ठीक आहे म्हणलं, तरी पण तुमचं म्हणणं आहे, चला उपचार घेऊन टाकू. वापस गेले. 500-600 जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले. ठीक आहे म्हणले, आता उपचार घेतो म्हणलं, सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता. उपचार घेतो म्हणलं, दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले. मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते, इतके आणले. मग त्यांच्या काही 10-12 गाड्या अशा होत्या, त्यात नुसते दावेच होते. ते 16 ते काय बांधायचं होतं का ऊस तोडून न्यायचं होतं त्यांना काय माहीत. नुसते दावेच, काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे. काय याच्यात ते दूर व्हायचे आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जणांनी त्यांच्यात पांढऱ्या कपड्यात सुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते हे काय चाललंय ते. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारल्या वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात, लय नमुनेबाज आहेत काही पोलीस. काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही ते कोपर आणले, पोरं 2-4 खाली पडले, वरून पोलिसांना हाणं सुरू करून एकाएकीच सुरू झालं अचानक. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं. जुना पत्रकार संघ आहे, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतील, ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा. सरकारनं आत्तापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतोय आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे. एक अंदाज या आकडा मागा पुढे होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे. खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे. 100% कुठंच नाहीये. मग यांच्याकडे सहज सापडतात कुणबी नोंदी, ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जोडायला लागतात. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळं स्पीड जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाहीये. मिळालं का प्रत्येक जण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणतंय असं. म्हणजे या नोंदी जुन्याच्यात, म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती. माझी त्यांना पुन्हा विनंती, एक वयानं म्हातारा माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये. कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना, आम्हाला गोरगरिबाचं वाटलं नाही करायचं. कोणाच्या लेकराचं वाटलं करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे, नाही करायचे. कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत. आम्ही सुद्धा, आम्हाला नाही वाटलं करायचं. गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं, तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं करू. असे चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन 3 केसेस मागे घेतल्यात त्याच्या. त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं, ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती, तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीन केली नाही. ज्या 12 बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत, त्यांनी मला पुसद वाशिममध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा, त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं, नाही सांगितले. आम्ही तरी सांगितलं यांचा एनटी व्हिजेंटी सारखा वेगळा प्रवर्ग करावा, म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला. त्याबद्दलही केलं नाही. हे असं चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे. म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तू आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको. काहीही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं.
कोणाला? आता आम्हीच टाकायचे म्हणत होतो. तो जर येडवणी करायलाच लागला, आम्ही गावखेड्यात हिंडणार आहेत, डायरेक्ट करणार नाही. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, या पत्रकार संघात मी सगळं खरं बोलतो, बाहेर खरंच बोलणार आहे. आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार आहे की याला समजून सांगा, मंडल कमिशन चॅलेंज होतोय, आम्हाला नाही कोणाचं वाटोळं करायचं, याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर. 3दा झालं आमचं आरक्षण घालवायचं. काही पडद्याच्या मागून येत, काही पडद्याच्या पुढून येत, कोण कोण काय करतं आम्हाला काही मिळत लागा नाही. मागा सिद्ध झालं तरी आमचं कुंकड हरत येत, कागद मिळत लागत नाही. आम्ही 70 वर्षापासूनच्या नोंदी सापडल्यात तरी म्हणतात हे मागच्या दारातून आल्यात. मागच्या दारातून कोण येत असतात, सगळ्या पुढून आल्या. तो देखता इथं समिती काम करते तरी तो म्हणतो मागच्या दारातून आल्या. म्हणजे आमच्याविषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे. आता तर नोंदी सापडल्यात, इथून मागचं ठीक आहे, चला 2 वेळ झालं, राणे समितीच्या टायमाला झालं, गायकवाड कमिशनच्या वेळेस झालं, भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं. तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं. ज्या ज्यावेळेस सारथीचा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस तुमची हीच भाषा. पीएचडी धारकांना काय निधी दिला त्यावेळेस हीच भाषा. आधी संख्या पद निर्माण करून ईएसबीसी आणि ईसीबीसीचे विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा. कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याच्याकडे बघून प्रत्येक वेळेस आकसच व्यक्त करावा असं नसतंय, परंतु तो थांबतच नसेल तर आमचा नाविलाज. कोणचं आरक्षण म्हणता? ईसीबीसीचं का आत्ता नोंदीचं? नाही, एक नाही होऊ शकत. हे बघा, त्याचा अर्थ तसा नका जोडू. त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही. शक्यतो तुम्हाला सांगतो 99% आम्हाला त्यात पडायचंच नाही, कोणाचं वाटलंच नाही करायचं. परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाहीत. तुम्हाला 57 लाख चॅलेंज करायला लागतील, सगळे एकत्र नाही होणार, पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार. ही साधी सोपी प्रक्रिया नाही आहे. कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले, हे चॅलेंज होणार नाहीत. ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही. आणि ईसीबीसीच्या बद्दल समाज ठरवलं तुम्हाला कोणचं घ्यायचं. तर आमची मागणी, आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं. याच्यापासूनचा डबल फायदा आहे, तो राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे. म्हणून शक्यतो सगळा भर इकडेच राहणार आहे. ईसीबीसीच्या बद्दलचं ते खूप लांबचा प्रश्न आहे. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का, कारण ते उपचारात्मक याचिका, त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे, ते खूप किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे हे सोपं आहे. इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्यात तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत. आणि ज्यांना ईसीबीसीचं घ्यायचं, ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं, जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटोळा होणार आहे. म्हणून या श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या. त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं आणि तुमच्याच लेकराचं वाटोळं व्हायचं.
पण आम्हाला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारलीच नाही. नाही ते नाही विचारायला पाहिजे. आपण आमची खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात, नोकरीत आणि हे ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती. मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी, पण तसे पुरावे पण दिलेत. फक्त आमचं एक म्हणणं आहे, त्यांचे जे फायदे आहेत माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजेत, याच्यावर मात्र आम्ही ठाम. त्यांचे जिथं ओबीसींचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे. ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही, पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे आणि मराठा समाज सुद्धा ठाम. त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये? काय घेऊ? एकदा असं नाही म्हणायचं. झुंडेशाहीचा काय संबंध आहे? एक हक्क मागतो त्याला झुंडेशाही म्हणतात काय? काय कुठे त्यांच्याचमुळे वाटोळं झालंय आमचं. त्यांच्याचमुळे वाटोळं झालंय आमचं सगळं. आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या. आम्ही समाज ठरवून पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू. नाही, गफलत केली होती सरकारनं. ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल. अगोदर नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती, मुख्य सचिव महसूलचे. त्यांना 3 महिन्याचा वेळ दिला होता की तुम्ही महाराष्ट्रभरातल्या आणि मराठवाड्यातल्या नोंदी सापडायच्या. त्यांनी 3 महिने काम नाही केलं. पुन्हा शिंदे साहेबाची समिती नेमली. आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या मराठवाड्यासह नोंदी शोधा. त्यांनी सुरुवातीला फक्त मराठवाड्यातल्या शोधल्या आणि ज्यावेळेस अहवाल गेला त्यावेळेस आम्ही सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना आणि आलेल्या मंत्री महोदयांना विचारलं की तुम्ही मराठवाड्यातल्याच का शोधल्यात? अहवाल का दिला तुम्ही? प्रथम राज्यासाठी हिला दर्जा का नाही दिला? मग त्या दिवशी त्यांनी ते आम्हाला भेद करायचा नव्हता. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ असा तुम्ही भेद करून पुन्हा या महाराष्ट्रात दुही नका निर्माण करू. आजच तुम्हाला तिला राज्याचा दर्जा द्यावा लागेल आणि त्या दिवशी